जय हिंद. माझं नाव हवलदार नारायण सनगर. मी आता गेली 4 ते 5 वर्ष झालं कुस्त्यांच्या म्हणजे पैलवानांनी ज्या कुस्त्या केल्या त्यांच्या मुलाखती घेतोय, जुन्या पैलवानांच्या मुलाखती घेतोय. आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चाववाडी तालुका आहे आणि त्या तालुक्यामध्ये बांबोडी नावाचं एक गाव आहे आणि त्या गावामध्ये एक पैलवान आहे. त्यांचं नाव आहे विजय गंगाधर बोरगे असं त्यांचं नाव आहे. जो पैलवान होते ते होतेच, त्याचबरोबर आता राजकारणामध्ये सुद्धा आपला अस्तित्व दमखम राखून आहेत. अशा 1990च्या दशकातला म्हणजे 1988 साली कोल्हापूरला कुस्ती खेळायला जाणारा एक मुलगा, तो जवळजवळ 12 ते 15 वर्ष कुस्ती या क्षेत्रामध्ये आपलं नाव कमावलं. त्याचबरोबर राजकारणामध्ये सुद्धा चांगल्या पदावरती आहेत. आता त्यांचा इतिहास आपण थोडासा जाणून घ्यायचा आहे. सर नमस्कार. नमस्कार. थोडंसं तुमचं नाव आणि तुमचा परिचय थोडा प्रेक्षकांना द्या. माझं नाव विजय गंगाधर बोरगे. माझं गाव साळशी, तालुका शाहूवाडी, जिल्हा कोल्हापूर. ओके. तुमचे वडील पैलवान होते का? नाही, आमचे आजोबा होते पैलवान. म्हणजे चांगले पैलवान होते का? बरे होते. ओके. आणि त्यांची इच्छा होती की घरात कोणतरी पैलवान असावा. ओके. बर. त्यानंतर वडील आमचे शिक्षक होते, हायस्कूल टीचर. बर. ते पैलवान होते. त्यांची पण इच्छा होती की मला पैलवान करायचं. पूर्वीपासून माझ्या घरात सुद्धा तालीम काढली होती लहान असताना. बर बर बर. तिथे गावातली मुलं वगैरे आम्ही सगळी तालीम खेळायची शाळेला असताना. बर. मग तुम्ही कोल्हापूरला ज्यावेळी तुम्ही कुस्ती खेळायला गेला मोतीबाग तालमीला, बरोबर? बरोबर. मग तो प्रवास कसा साहेब झाला? तुम्ही मोतीबागला तुम्हाला कुणी घातलं? वडील, तुम्ही स्वतः इच्छुक होता का वडिलांनी तुम्हाला जबरदस्ती घातलं? काय? वडिलांची बऱ्यापैकी इच्छा होती की मुलग्यानं पैलवान व्हावं. बरोबर. घरात तालीम चालू केली होती. त्यानंतर 10वीलाच मला कोल्हापूरला घातलं मोतीबाग तालमीत. बर. मग तिथं आमचे वस्ताद स्वर्गीय गणपतरावजी आंधळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तिथं राहत होतो तालमीत. बरोबर. न्यू मोतीबागमध्ये. त्यावेळी तालीम एकच, मोतीबाग एकच होती. एकच होती. ओके ओके. बर 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 बर. मग तुम्ही न्यू मोतीबागमध्ये सराव करत होता गणपतराव आंधळकरांच्या अंडरमध्ये. त्यावेळी तुमच्या बरोबर त्यावेळी मोतीबागमध्ये कोण कोण पैलवान होते? त्यावेळेला आमच्याबरोबर बरेच बापू लोखंडे होते. महाराज केसरी बापू लोखंडे? नाही, केनवडीचे बापू लोखंडे. बर. हा. परत त्यानंतर सर्जेराव पाटील कोपर्डेकर. हा. त्यानंतर राष्ट्रकुलाचे सुवर्णपदक मिळवले ते संभाजी पाटील कोपर्डेकर. बर बर. परत बाजीराव चोगले. बर. परत तुमचे शिरोळचे बाळू खोंद्रे. बाळू खोंद्रे एक चांगला पैलवान. विठ्ठल मोरे. बर. त्यानंतर बरेच राष्ट्रीय ह्याच्यावरती स्तरावरती खेळायला वगैरे बरीच मुलं होती. महाराज केसरी एखादा पैलवान होता का तुमच्यावर त्यावेळी? विष्णू जोशीकर होते. विष्णू जोशीकर होते 2000 होते. बर. विलास पाटील होते वाकऱ्याचे. बरोबर. रघुनाथ मोरे होते. रघुनाथ मोरे. बर. ही होती तो सगळी मंडळी होती. मग गणपती आंधळकर ज्यावेळी तुमचा सराव घ्यायचे मोतीबाग मध्ये, बरोबर, त्यावेळी ते असे कशा पद्धतीने तुम्हाला सराव घेत होते ते तुमचा? आमचं दिनचर्या कशी असायची, सकाळी पहाटे उठायचं लवकर. हा. मग आम्ही कॉलेजला ऍडमिशन घेतल्यानंतर त्यावेळी मॅथचं प्रस्त नवीन झालं होतं त्यावेळेला. बिलकुल बरोबर. मग राष्ट्रीय स्पर्धा असू द्यात किंवा राज्य स्पर्धा असू द्यात, मॅटवरची कुस्ती चालायची. पण त्यानंतर मॅट आपल्याला एकच उपलब्ध होती की शिवाजी युनिव्हर्सिटीची मॅट होती. तर त्या मॅटवरची सराव घ्यायला कोण असायचे तर आमचे राम सारंग सर असायचे. बर. मग ते सकाळी आमची प्रॅक्टिस घ्यायची. त्यानंतर प्रॅक्टिस झालं की आम्ही 7-7:30 तालमीत यायचो मोतीबागला. त्यानंतर आंधळकर वाजता 6:30 बरोबर तालमीत यायची आणि त्यानंतर मग कुस्ती करायची. म्हणजे आखाड्यात उतरून मातीमध्ये? हा, मातीमध्ये आखाडा आहे तुमचं दोन्ही याला दोन्ही रोजच्या रोज. मग आखाड्यात बसले की आंधळकर वाजता सांगायचे, हा तू त्याच्यावर कुस्ती कर, तू ह्याच्यावर कुस्ती कर, असं ते सांगत त्याच्यावर कुस्ती करायची आपण. बर. मग कधी त्यांनी असं तुम्हाला आखाड्यात लंगोटावर घालून डाव दाखवले असं कधी काय केलं का? कधी नाही. कधी ते बसायचे फक्त वर्ण सांगायचे, असं नाही असं कर, असं नाही कर. त्यांचं वय जरा जास्त होतं, त्या वय जास्त होतं. बरोबर. पण कधी असा एखादा किस्सा घडला का की बाबा ते ड्रेसवर असताना सुद्धा आत घुसले आणि बाबा चुकला तू डाव असा करायला पाहिजे असं कधी? बऱ्याच वेळा करायचे. शिकवलं? हो हो. आणि एक नम्र वस्ताद होते ना ते? कधी अतिशय नम्र, प्रश्नच नाही त्यांच्याबद्दल काय, म्हणजे कुठेही हे बोलण्यासारखं नाही आहे. अतिशय विनम्र. म्हणजे कधी असं तुम्हाला रागात कधी असं? कधी नाही. कुठल्याच मुलाला कधी नाही. पण एखादा शब्द असं बोलणार की त्याच्यात ते मनात घर करून राहिलं पाहिजे, तर कधी चुकणार नाही परत. असं होतं? होय. क्या बात आहे, क्या बात आहे. मला एक सांगा, त्या काळामध्ये तुमच्या दिलीप सिंग गाडेवाले वगैरे हे पैलवान पण होते? हा, दिलीप सिंग गाडेवाले. मग तुम्ही पुढचा प्रवास काय केला? म्हणजे मोतीबाग मध्ये किती वर्ष राहिला तुम्ही? मोतीबाग मध्ये 10-11 वर्ष होतो आम्ही. बर. मग 10वी पास झाल्यानंतर राजश्री छत्रपती शाहू कॉलेज सदर बाजारला आम्ही ऍडमिशन घेतलं तिथे. बर. बऱ्यापैकी सगळी पैलवान कंपनी सगळ्या तालमीतली की त्या कॉलेजला असायचे. तिथं संभाजी पाटील,
आर.बी. पाटील हिचं मुलांना सहकार्य असायचं. बरोबर. ते सहकार्य इतकं असायचं की एखादा जर विद्यार्थी गरीब असेल किंवा एखादा पहिलवान गरीब असेल तर त्यांना आर्थिक मदत सुद्धा ते करायची. बर बर बर. एवढं हे करायचं. मग जवळजवळ आम्ही होतो त्यावेळेला सलग 36 वर्ष कुस्तीची ट्रॉफी युनिव्हर्सिटीची शाहू कॉलेजला होती. क्या बात आहे, क्या बात. 36 वर्ष. 36 वर्ष होती. क्या बात आहे. बर. मग आम्ही 11वी 12वी FY SYT 5 वर्ष आम्ही ती ट्रॉफी सोडली नव्हती. बर. मग आम्ही नॅशनलला नंबर काढून आलो किंवा नॅशनलला गेलो, टीम आपली गेली याची शिवाजी युनिव्हर्सिटीची किंवा शाहू कॉलेजची, तर सरांचं स्वतःच्या पैशाचं गिफ्ट असायचं प्रत्येक पैलवानाला. ट्रॅकसूट द्यायचे स्वतःच्या पैशात. हा स्वतःच्या पैशाने घड्याळ द्यायची. बर. इतकं ते माणसाला कबड्डी कुस्तीची आवड. सर कोण? संभाजी पाटील सर. हा संभाजी पाटलांचं. बर. प्राध्यापक संभाजी पाटील सर. हा म्हणजे जे रयतला होते ते एक संपादक दादा कबड्डीवाले एक आहेत. तेच कबड्डीवाले शाहू कॉलेजला प्राध्यापक होते ते. हा संपादक ते स्वतः बक्षीस द्यायचे. तो स्वतःच्या पैशाने बक्षीस द्यायचे. क्या बात आहे. बरोबर. त्यांना ट्रॅकसूट, त्यांना शिवछत्रपती पुरस्कार पण आहे ना. शिवछत्रपती पुरस्कार आहे. कबड्डीचं त्यांचं पण जोरात त्यांना फार मोठं योगदान आहे. तारांनी स्पोर्ट्स वगैरे तिनेच काढले. बर बरं. मग तिथून पुढे मग तुमचं काय काय, मग पुढे शिक्षण काय केलं? त्यानंतर 11वी 12वी FY SYT आम्ही तिथंच केलं शाहू कॉलेजला. बर बर. मग प्रत्येक वर्षी आम्ही खेळायचो, नॅशनलला नंबर काढायचो, राज्य स्पर्धेला नंबर काढायचो. मग एकदा आम्ही ओपन नॅशनल नंबर काढल्यानंतर राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी आमची निवड झाली. राष्ट्रीय कुस्ती भारतातल्या सगळ्या. बर बर. त्यामध्ये काका पवार, नितीन मारनिक होते कोल्हापूरचे. बर. पुण्याचे. बर. आणि हा कॅम्प होता शिमल्याला 1 महिन्याचा. तो कॅम्प झाला पण त्यानंतर ट्रायल काही परत झालीच नाही. बर. पण कॅम्प झाल्यानंतर आम्ही परत आलो. ज्युनियरचा कॅम्प होता पत्र्याला. तिथं पण बरीच मुलं आपल्या कोल्हापूरची 4-5 मुलं होती अशा स्पर्धेत कॅम्प. बर. पण त्या टीमचं पुढे काय झालंच नाही त्या. बरोबर. मग तुम्ही हा एवढा प्रवास केला. बरोबर. तुम्ही प्रवास केल्यानंतर तुमचं बीपीएड केलं तुम्ही. बरोबर. 1 वर्ष बीपीएड केलं. बरोबर. बरोबर. मग बीपीएड केलं तुम्ही. मग तुम्ही नोकरी करायची म्हणून केलं का काय, कसं केलं बीपीएड? नाही, मला संभाजी पाटील सर काय म्हटले, 1 वर्ष बीपीएड करतो, आपण ऍडमिशन तिथं घेऊया आणि 1 वर्ष तुला नॅशनल खेळायला चान्स मिळतोय. बरोबर. खेळ म्हणले तुम्ही, खेळू आम्ही. मग एमपीएड खेळण्याचा योग आला का तुम्हाला त्यावेळी? नाही, एमपीएडला चान्स होता पण घरात म्हणलं की आपल्याला नोकरी करायची गरज, व्यवसाय कोण बघायचं. बरोबर. म्हणून आम्ही ती काय तुम्ही ते टाळलं. मग तुम्ही आता एवढं 4-5 वेळा तुम्ही महाराष्ट्र चॅम्पियन आहे, ऑल इंडिया चॅम्पियन तुम्ही झालेला आहे. मग एवढा प्रवास करत असताना तुम्हाला नोकरीची तर आवश्यकता होती, पण तुम्हाला कुस्तीमध्ये एक शौक म्हणून करायचं होतं तुम्हाला. हे शौक म्हणून घरातल्यांची इच्छा होती. घरातल्या वडिलांची आजोबांच्या इच्छे खातर तुम्ही केलं. बरोबर. तुम्ही 1988 ते 2000 या कालखंडामध्ये तुम्ही ज्या कुस्त्या खेळला त्यावेळी तुम्ही दिलीप सिंग गाडीवाले वगैरे ह्यांचा योगायोग आला का भेटण्याचा? आम्ही एकदाच असायचो कॅम्पला वगैरे. दिलीप सिंग गाडीवाले महाराष्ट्र केसरी स्पर्धेला असू दे किंवा राष्ट्रीय स्पर्धेला आम्ही बऱ्याच रेल्वेत एकत्र असायचो सगळे. दिलीप सिंग गाडीवाले, अमृता भोसले पैलवान, रवींद्र पाटील मानगे, रंगराव हारणे, गुंडा पाटील. बर. मग तुमची महाराष्ट्र केसरीला तुम्ही गेलाय आणि तुमची मोठ्या महाराष्ट्र केसरीच्या लेवलच्या काही पैलवानांबरोबर कुस्ती झाली का? आपला शेख बरोबर कुस्ती झाली होती पुण्यात. आपल्याला म्हणजे महाराष्ट्र केसरीची म्हणजे मला वाटतं ही 1992-93 ची गोष्ट असेल. 91-92 ची गोष्ट असेल. त्यानंतरची असेल 94-95 असेल असं. बरोबर. आणि त्यावेळी संजय पाटील महाराष्ट्र केसरी झाले. त्यावेळेला बरंच हे झालं होतं, कुस्तीमध्ये वादावाद झाले होते. बरोबर. पण आपला शेख पैलवान फार चांगला हो. मी कारण वारणे कुस्ती मी त्यांची बघितलेली होती. नाही, प्रचंड त्यांचं कष्ट फार कष्ट. हो, जे चांगले आहे ते चांगलेच, प्रश्न नाही. बालारफिक शेख पण चांगला पैलवान. माझ्या अंगावर काटा मारतोय. कारण का मी स्वतः पैलवान, मी छोटा लहान पैलवान होतो, पण हे मी स्वतः बघितलेलं या डोळ्यानं की ते पैलवान खेळते आले. मी अप्पालाल शेख आणि शिवाजी केकान यांची कुस्ती वारणेला बघितली. आणि शिवाजी केकानला अप्पालाल शेख यांनी मारलं होतं त्यावेळी, ते पण महाराज केसरी. शिवाजी केकान पण चांगले पैलवान होते. हो. पण त्या कुस्तीत त्यांनी वारणेच्या कुस्तीमध्ये त्यांना थोडंसं मारलं होतं. पण दुसऱ्या वर्षी संजय कुमार अप्पालाल शेखला वारणेचं मारलं होतं. ही पण मी कुस्ती बघितलेली. पण तुम्हाला अप्पालाल शेख बरोबर खेळताना कोणता डाव, म्हणजे किती वेळ कुस्ती झाली, काय काय झालं त्या कुस्ती? नाही, कुस्ती काय आम्हाला समजलीच नाही त्यावेळेला. इतकी प्रचंड ताकद, आम्ही लहान त्यावेळेला. फक्त वजन गटामध्ये 2 मिनिटं कुस्ती चालली असेल. ओके. म्हणजे आणि मला आनंद काय होतो माहिती आहे का, की मी कुठल्याही जुन्या पैलवानांच्याकडे जातो आणि त्यांना विचारतो तर ते हार झालेले प्रामाणिकपणे सांगतात आणि विजय सुद्धा प्रामाणिकपणे सांगतात. हे फार आनंद आहे, कारण आजकाल हार सांगणं, हार पचवणं फार दुर्मिळ झालेलं आहे सर. बरोबर. त्यामुळे मला, मी आतापर्यंत मुलाखत घेतोय जुने पण मला मारलं होय, मला अप्पाला मारलं. आता अप्पाला आहे का? हयात नाही आहे. तुम्ही म्हणू शकतो बाबा मी त्याला मारलं. तर आता सर काय झालं, बऱ्यापैकी मॅट वगैरे उपलब्ध आहेत. बरोबर. आमच्या वेळेला मॅट बावड्याला होती शासकीय कुस्ती केंद्रात. बरोबर. उत्तम पाटील सर असायचे. बरोबर. मग आम्ही सकाळची मातीतली कुस्ती करून
दुपारी जरा विश्रांती असायची, ती झाल्यानंतर 3 वाजता उठायचं. मोहन मंडपाचं तालीम असल्यामुळे बस तिथं असायची. बरोबर. आणि आम्ही बसनं बावड्याला जायचो प्रॅक्टिस करायला. बरोबर. बसनं उतरायचं, तिथे प्रॅक्टिस करायचं, परत संध्याकाळी 7-7:30 तिथून यायचं. बरोबर. बावड्याहून. आणि मग परत आपलं जेवण दिनचर्या जी काय होती ती करायची. बरोबर. मग कसबा बरेच वर्ष आम्ही जात होतो बावड्याला. बरोबर. मग कसबा बावड्या ज्यावेळी तुम्ही कुस्तीची प्रॅक्टिस करत होता, बरोबर, त्यावेळी तुमचे कोच कोण? उत्तम पाटील सर. उत्तम पाटील सर तिथे होतेच. बरोबर. मग हे हा जो तुमचा जो कसबा बावड्याचा प्रवास चालू झाला त्यावेळी तुमच्याबरोबर नॅशनलचे पैलवान कोण कोण होते, इंटरनॅशनल पैलवान? बरेच होते. संजय पाटील होते आटकेकर, महाराज केसरी. बाळू वडार होते. आमचे एकनाथ तळप होते, आमच्या गावचे बांबोड्याचे. माहिती एकनाथ तळप? हो. बरीच मुलं होती. आता ते एवढं आठवत नाही, पुण्याचे होते चांगले पैलवान. हो हो. मग ही सगळी पैलवान ती त्यावेळी तुमच्या बरोबर होते. मग त्यावेळी तुम्हाला धनाजी फडतरे वगैरे यांच्या बरोबर? धनाजी फडतरे होतेच की आमच्या बरोबर. महाराज केसरी आमच्या कुस्त्या सर लावायचे मॅडवरती तिथे. धनाजी फडतरे? हा, लहान मुलांच्या मोठ्या यांच्या बरोबर लावायचे कुस्त्या. बर बर बर. बरोबर. मग गणपती आंधळेकरांचा चिरंजीव जे होता अभिजित आंधळेकर, खेळाय कसे होते? तो करत होते पण तिने असं लक्ष घातलं नाही, जास्त लक्ष घातलं. तिने घातलं असं तर सुद्धा चांगलं झालं असं लक्ष घातलं. ते मला वाटतं महाराज चॅम्पियन, ऑल इंडिया चॅम्पियन आहेत. ऑल इंडिया चॅम्पियन आहेत ते. बरोबर ना? मग तुम्ही ज्यावेळी मॅटवर ज्यावेळी सराव करत होता, बरोबर, सराव करत असताना तुम्हाला आणि कोणकोणत्या व्यक्तींचं सानिध्य लाभलं? तुम्हाला मोठ्या लोकांचं सानिध्य कोणाचं लाभलं? परत गणपतराव आंधळेकरांचं लाभलं, राम सारंग सर, उत्तम पाटील सर, सूर्यवंशी सर, शिवाजी युनिव्हर्सिटीला असताना बीटी भोसले सर तिचं, आणि संभाजी बोरोटे, संभाजी पाटील कोपर्डेकर, सगळ्यांचं मार्गदर्शन लाभलं आम्हाला. हा जो तुमचा कुस्तीचा प्रवास आहे, याबरोबर तुम्ही राजकारणामध्ये अपघाती आला का? तुमची आवड होती राजकारणामध्ये येण्याची? तर त्याला आमचा इथं छोटासा व्यवसाय बांबोड्यामध्ये. बर. मग मी इथं बसायचो. मग आमच्या 4 पिढ्या आणि माझे खासदार स्वर्गीय उदयसिंह गायकवाड साहेबांच्या बरोबर आहेत. बर बर. आमचे आजोबा, हा, त्या साहेबांना राजकारणात आणण्यासाठी त्यांचा बराच वाटा होता शिक्षणाचा. आजोबांचं नाव काय तुमच्या? दादासाहेब बोरगे. दादासाहेब बोरगे इथले बांबोडीचे मूळचे? ही स्वामिल त्यांनीच घातली होती 1950च्या अगोदर. बर. ही 1950 स्वामील आहे? होय. म्हणजे आज 75 वर्ष कंप्लीट झाली. होय. बर. त्यानंतर मग वडील बघायचे, शिक्षक होते, वडिलांनी आमच्या राजीनामा दिला आणि मग हे स्वामील बघत होते. मग ते स्वर्गीय आमदार संजय सिंग गायकवाड यांच्याबरोबर असायचे. ज्यावेळी उदयसिंह गायकवाड साहेबांचे चिरंजीव मानसिंगराव गायकवाड येतात आलेशात तालुक्यात, त्यावेळेला आम्ही त्यांच्याबरोबर असायचो. मग ती कारखान्याची उभारणी चालू होती त्यावेळेला. बर. तर त्यावेळेला मानसिंगराव गायकवाडीवर आम्ही फिरणं, ती जिल्हा परिषद उभारली त्यावेळेला आम्ही त्याचा प्रचार करणं, लहान असताना सगळं करत होतो. बरोबर. ती कारखान्याची उभारणी चालत असताना मग आम्ही थोडंसं त्यांच्याबरोबर राजकारणात गेला. मग काही लोक इथं मी इथं कुस्ती बंद केल्यानंतर इथं व्यवसाय बघायला लागलो. मग काही लोक यायची इथं, माझं हे काम आहे, मानसिंग गायकवाड साहेबांच्याकडे आहे. काही लोक मानसिंग गायकवाडांच्याकडे गेल्यानंतर ते सांगायचे की जावा पैलवानांच्याकडे, त्यांचं ते काम करतील. मग लोकांचा संपर्क वाढत गेला. मी कुठल्याही दूध संस्था, सोसायटी किंवा कुठेही संचालक नाही. मग डायरेक्ट मला इथून मानसिंग गायकवाडने आणि सतीश पाटील माझे आमदार यांनी जिल्हा परिषद तिकीट दिलं. आणि त्यानंतर मग मी 1700 मतांनी निवडून आलो. म्हणजे जिल्हा परिषद सदस्य म्हणून. म्हणजे तुम्ही ग्रामपंचायत सदस्य वगैरे झाला नाही? कुठेही नाही. बर बर. आणि यामध्ये बऱ्यापैकी पैलवान या लाल मातीचं फारोप करायचं. बरोबर. आज ह्या आमच्या पूर्ण मतदारसंघात पैलवान म्हणले की तुम्हाला लगेच सांगते. हो हो, 100%. आणि हा फायदा मला राजकारणात झाला पैलवान म्हणून. सगळे पैलवान बरोबर, सगळं लाल माती बरोबर. बरोबर. म्हणजे आपल्या लाल मातीची प्रामाणिक सेवा केली तर आपल्या भागातली लोक 100%. बरोबर. अजूनही पैलवानची आवड खेडेगावात आहे. बरोबर बरोबर. आता पण तुम्ही आता जुन्या 1988 ते 2000 या दशकामध्ये कुस्ती खेळलेली तुम्ही आहे. आता नवीन ह्याच्यातले जे पैलवान आहेत, पिढीतली पैलवान आहेत आणि जुन्या पिढीतली पैलवान आहेत, त्यांच्यात काय तुम्हाला बरं जाणवतो का, फरक जाणवतो का? फारच फरक जाणवतो. काय आहे तर तुमचं काय मत आहे त्याच्याबद्दल? आता काय झालंय, कष्ट करायची प्रवृत्ती कमी आली. बरोबर. आता ते बऱ्याच वेळा आम्ही वाचतो की ते मुलं ते मध्ये थायरॉइडचा उपयोग करत होते, ते कुठले पावडर, थायरॉइड, इंजेक्शन्स वगैरे वगैरे, फार चुकीचं आहे ते. बरोबर. त्याचा विपरीत परिणाम सगळ्या बॉडीवर होतो, बरोबर होतो. आम्ही वाचलो होतो ते, कधी बघितलं नाही. पण ते चुकीचं आहे सगळं, बरोबर नाही. बरोबर. तुम्ही ज्यावेळी कुस्त्या खेळत होता का नाही सर, त्यावेळी तुम्हाला असला काही योगायोग आला का हो, एखादं म्हणजे इंजेक्शन घेतले पहिलवान तुमच्यावर खेळायला? कधीच काय असा प्रकार नव्हता. त्यावेळेला असं माहित पण नव्हतं कधी. बरोबर. मग ज्यावेळी तुम्ही मोतीबागला तुम्ही अभ्यास करायचा, मोतीबागला व्यायाम करायचा तुम्ही, बरोबर, त्यावेळी तुम्हाला डाईट काय मिळायचं? तुम्हाला काही इंजेक्शनच होते त्यावेळी? पण काय नाही.
आपलं दूध, केळी, तूप हेच, बाकी काही नाही. म्हणजे घराकडनं येत होतं का तुम्ही तिथे घराकडनं तूप वगैरे घराकडे. बांबोड ते कोल्हापूर जवळजवळ एक 40 किलोमीटर अंतर, 40-50 किलोमीटर अंतर आहे. आमच्या गावाला एक एसटी असायची मुक्कामची. बर. त्या एसटीतनं ती 3 लिटरची किटली रोज टाउन हॉलला यायची. आम्ही सायकलवरनं जाऊन ती घेऊन येऊन तांदूळ गरम करायचो. आणि तूप वगैरे कसं काय? तूप मलकापूरला लोणी मिळायचं. बर. ते घरात आणून तिथं लोण्याचं तूप करायचे आणि मग ते एसटीतनं कोल्हापूरला यायचं. मग हे महिन्याला किती मिळायचं तूप तुम्हाला? महिन्याला आमची जशी मागणी असायची तशी मिळायची. ते भरपूर लागत होतं तूप. तरी अंदाजे तुम्हाला किती लिटर, म्हणजे महिन्याला 3 लिटर, 4 लिटर, 2 लिटर? नाही, 10 किलोच्या वरती लागायचे काय. 10 किलो म्हणून शरीर एसटी असे 10 किलो खाल्लायचं तूप म्हणून. ही चांगली गोष्ट आहे की. पण जुन्या ह्याच्यामध्ये आपण तुम्ही जेव्हा सराव करत होता तेव्हा तुमच्या थकणे ही पद्धत कमी होती ना साहेब? कमी होती. आता एक 2 मिनिटं कुस्ती जर झाली तर पहिलवान धापलाय सुरू करतो. कष्ट कमी पडतं याचा अर्थ. तर तुमचं जे व्यायाम जे घ्यायचे तुमच्या शासकीय कुस्ती केंद्राला, ती व्यायामाची पद्धत काय होती साहेब? तेव्हा व्यायाम म्हणजे इतका रनिंग असायचं. बर. वेगवेगळ्या प्रकारचे मॅटवरती प्रॅक्टिस घ्यायची. बरोबर. म्हणजे आम्ही थकून खाली पडल्यानंतर सर थांबायचे. तो पण थकून खाली पडत नाही, तो पण ते थांबायचे नाही. ते करा, ते करा, चला हे करा. मग त्यावेळी तुम्हाला मास्तरांचा राग येत होता का हो? नाही. काय येत नव्हतं? आता थकून तुम्हाला एवढा त्रास दिला, पळवलं त्याने, बाबा भवानी मंडपात पळवून आणणार, ते आपल्यासाठीच करत होते नाही. बरोबर. पण आजचे पैलवान जर आम्ही गेलो सर एखाद्या पैलवानाकडं, तर एखाद्या तालमीत वस्ताद काका पवार तालमीच्या वस्तादाने जर काका पवारांचा त्रास दिला त्या मुलाला, लय व्यायाम घेतला, ते लगेच म्हणता यायला मला तालीम बदलाय पाहिजे, वस्ताद माझ्यावर डाव धरून आहे, मला लय कमी होते. राम सारंग आम्हाला भवानी मंडपातून पळवायचे. हा. भवानी मंडप, बिंदू चौक, लक्ष्मीपुरी, रेल्वे स्टेशन, बापरे, तारदानी पुतळा, एक 10 किलोमीटर होत असणार एवढं सगळं. तिथून सयाजी हॉटेलवरनं मिलिटरी कॅन्टीन, तिथून शिवाय युनिव्हर्सिटीत आत यायचं. बापरे. ते गाडीवरून असायचे आणि आम्ही पळत असायचो. बरोबर. आणि तिथे गेल्यानंतर परत मॅटरची कुस्ती प्रॅक्टिस वेगळा. बरं. मग 10 ते 12 किलोमीटर पळवायचे. पळवायचे एवढं कसानं, म्हणजे एवढं हे करायचं, खेळायचं, म्हणजे व्यायाम करायचं सर. आणि तुम्ही ह्याच्या स्टेडियमच्या पायऱ्या पण चढायचं का तुम्ही? स्टेडियमच्या पायऱ्या चढत होतो. पाठीवरती दुसरा पैलवान घेऊन त्या पायऱ्या चढायच्या, उतरायच्या. बर. हे सगळं हातावरती चढायचं, उतरायचं खाली. बर बर बर. ह्याचा फायदा झाला का हो सर कुस्ती खेळताना? 100% फायदा झाला. रोज सकाळी आम्ही 5 वाजून 10 मिनिटांना स्टेडियमवर बसलेला असायचं पायरीवरती. बरोबर. राम सारंग सरांची शिट्टी आली उठून लगेच खाली पळत. जसं मोळ उठायचं तसं सगळी पोरं अंधारात बसलेली असायची. शिट्टी वाजली की सगळेच खाली चला. बरोबर. नाही म्हटलं तरी 70-80 मुलं असायची प्रॅक्टिसला रोज. बर. मग स्प्रिंटा वगैरे सगळे घ्यायचे. सगळा व्यायाम हे एवढा करून, म्हणजे एवढा हार्ड व्यायाम करून परत तालमीत जाऊन कुस्ती करायची. बरोबर आहे. ही नवीन पिढीची जी पैलवान आहेत का नाही साहेब, आता ही खेळते ही मुलं, ह्या मुलांच्या मध्ये थोडंसं काहीतरी कमी पडते साहेब पैलवानकीमध्ये. आता महाराष्ट्र केसरीच्या वर कोण जाईना झालाय, म्हणजे हिंद केसरी हा प्रकार आता महाराष्ट्रात संपलेला आहे. याचं कारण काय साहेब? कसं होतं, महाराष्ट्र केसरी झालं की एम संपलं. बरोबर. म्हणजे आपलं टार्गेट संपलं असं होतंय. पण करायला पाहिजे पुढं. आता ते मला एक विजय चौधरी, त्यांची माझी 2 वेळा भेट झाली. इथं आले होते एकदा माझ्याकडे. त्यांची माझी 2 वेळा भेट झाली. ती म्हणली मी आता हिंदी केसरी प्रॅक्टिस करतो. डबल महाराष्ट्र केसरी होऊन सुद्धा तो माणूस, आणि स्वतः नोकरी करून एवढ्या मोठ्या पदावरती पोस्टवरती असणारा माणूस सुद्धा आता हिंदी केसरी प्रॅक्टिस करते. अतिशय समाधान वाटतं. तुम्हाला असं वाटतं का हो, कोल्हापूरात एखादा पैलवान ऑलिम्पिकला खेळेल असं तुम्हाला वाटतं का हो? पैलवान नॅशनल मेडल आणल, गोल्ड मेडल, असं कोण हाय वाटतं का तुम्हाला? आता सध्या तर कोण दिसत नाही तसं. बरोबर. पण करायला पाहिजे का नाही सांगा? करायला पाहिजे, 100% करायला पाहिजे. कारण का, कुस्ती ही कोल्हापूरची पंढरी आहे. बरोबर. क्या बात आहे. कोल्हापूरच काही तर न्याय देऊ शकतो. बरोबर. आता मला एक सांगा, आता तुमचा जो स्वप्नील कुसाळे यांनी आता हे वाढलं, कोल्हापूरच्या पदक आणलं, त्याचबरोबर आता पॅरा ऑलिम्पिक मध्ये एका तुमच्या पैलवानाने पदक आणलं, त्याचं नाव काय हो? सचिन खिलारे. सचिन खिलारे. निस्वार्थी व्यक्तिमत्व आणि स्वतः एका हाताने हे असून सुद्धा त्या माणसाने जिद्द सोडली नाही. अपंग असून. मग आपण मी मुलाखत पूर्ण बघितली परवा. बर बर. म्हणजे वाटलं त्या माणसाला 100%. क्या बात आहे, क्या बात आहे. पण मला एक सांगा, या अपंग असून सुद्धा एवढी मोठी जिद्द जी ठेवली आहे यांनी आणि इथपर्यंत पोहोचतात, ह्याचा अर्थ त्यांच्या अंगामध्ये ताकद त्यांनी स्वतः निर्माण केलेली आहे का नाही सर? बरोबर. विल पॉवर म्हणूया का? विल पॉवर. मग विल पॉवर काही लोकांच्या अंगामध्ये आहे आणि काही लोकांच्या अंगामध्ये नाही आहे. ह्याला शिक्षण कुठं कमी पडते असं मला वाटतं का साहेब? 100%. मग ह्यासाठी मुलांना मोटिवेट करणं गरजेचं आहे असं मला वाटतं का? गरजेचं. हो हो. बरोबर ना सर? हेच गोष्टी महत्वाच्या जातात. बरोबर. आता मला एक सांगा, आता जी नवीन पिढी आहे साहेब, याच्याबद्दल तुम्ही काय सांगतील असं संदेश तुम्ही त्यांना, त्यांनी काय करावं?
नव्या पिढीनं बऱ्याच अंशी स्पोर्ट्समध्ये भाग घेणं, आपली शरीरयष्टी सांभाळणं. जर तुम्ही स्पोर्ट्स करत राहिला तर तुम्ही तंदुरुस्त राहाल. बरोबर. माणसाला सगळं काय मिळेल, पैसा मिळेल, सगळं मिळेल, पण शरीरयष्टी कधी मिळत नाही, विकत घेता येत नाही. क्या बात आहे. मुलांनी अभ्यास करून सुद्धा स्पोर्ट्स केले पाहिजे ह्या मताचा मी आहे. म्हणजे नवीन पिढीला एवढाच मेसेज देतात सर की तुम्ही अभ्यास करा, पण त्याचबरोबर तुम्ही ग्राउंडवर जावा आणि तुमच्या शरीराला थोडासा घाम काढला तरच तुम्ही पुढची पिढी चांगली घडवू शकता. सगळ्यांना काय हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी किंवा ऑलिम्पिकचं पदक मिळणार नाही, बरोबर, पण ग्राउंडवरती गेलं पाहिजे, आपली शरीरशी सांभाळली पाहिजे. सर्व मुलांनी 100% मुलं असू द्यात, मुली असू द्यात, सगळ्यांनी केलं पाहिजे. बर. आता तुम्ही थोडासा तुमचा राजकारणाचा प्रवास सांगा साहेब. तुम्ही आता राजकारणामध्ये आला, आता जिल्हा परिषद सदस्य झालाय, हा प्रवास तुमचा चालू आहे, मग तुम्ही काय पहिल्यांदा मदत वगैरे करणे हा पद्धत करता का? कधी कुस्त्याचं मैदान वगैरे किंवा खेळाडूंना कधी काय मदत केली का साहेब? मला एक समाधानाची गोष्ट आहे, जिल्हा परिषदेने राजश्री शाहू शिंगणापूरची शाळा आहे, तर ती जिल्हा परिषद काय करते, खेळाडूंना प्रोत्साहन म्हणून जी गरीब घरची मुलं आहेत त्यांना तिथं ऍडमिशन देऊन त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी तिथे शाळा त्याचं फ्री सगळं केलं जातं. शिंगणापूर, कोल्हापूर या ठिकाणी. कोल्हापूर. तुम्ही शिक्षणाचे पैसे घेत नाहीत किंवा जेवण खाणं सगळं शाळा बघते, जिल्हा परिषद बघते सगळं. बर. तर ते शाळेमध्ये आम्ही जिल्हा परिषद झाल्यानंतर गेलो होतो बघायला, कुस्ती काय परिस्थिती आहे किंवा इतर खेळांचं काय बघायसाठी गेलो असताना ते बघितलं, तर तिथं संदीप पाटील म्हणून एक कोच होते. बर. त्याला म्हणलं ही मॅट अशी कशी काय आहे, तर ते म्हणजे काय ते मॅट जराशी बरोबर नाही. मग मी माहिती घेतली, तर एका मुलग्याला गुडघ्याला लागलं होतं. बर. आणि त्याला गुडघ्याला टाके पडले होते एका पैलवानाला. बर. तर ती मॅट निकृष्ट दर्जाची मॅट होती. बर. मग मी सगळी माहिती घेतली, सगळी कागद काढली, जिल्हा परिषदेची बघितलं, तर ते मॅटसाठी 32 लाख रुपये मंजूर होते. बर. मी म्हणलं 32 लाख रुपयाची मॅट नाही आहे. मग मी सगळी चौकशी केल्यानंतर संदीपने मला सांगितलं की ही मॅट 1.25 लाख रुपयाची आहे. बर. नाही म्हटलं चालणार नाही. मग ह्याच्यावरती मी प्रत्येक जनरल मिटिंगला आवाज उठवत होतो. बर बर बर. अजिबात नाही म्हटलं, मॅट ती चुकीच्या पद्धतीची आहे, ही मॅट लागलंय आणि फसवलंय, आणि जे ह्या सामील आहेत त्या सगळ्यांनी शिक्षा झाली पाहिजे. बर. मी तर असे सांगितले की तत्कालीन ज्या शिक्षणाधिकारी होत्या त्यांच्यावरती पहिला फौजदारी गुन्हा दाखल करा म्हटलं. बरोबर. मग शेवटी त्यानंतर बरेच मला आमिष आले की तुम्ही जरा थांबा, मॅट संदर्भात आपण मिटवू, तुम्ही काय बोलू नका. अजिबात नाही. मी कमीत कमी 8 ते 10 जनरल बॉडीचा विषय लावून धरला. शेवटी मुलं मी उपोषण करणार जिल्हा परिषदेच्या बाहेर, मॅट जर नाही शाळेने मिळाली तर. बर. मग नंतर ते गुन्हे दाखल झाले, त्यामध्ये एक सस्पेंड कोणतं झाले प्राचार्य. बर. आणि नवीन मॅट आणून दिली जे शिंगणापूर शाळेला, जी ओरिजिनल आहे ते आणून दिली. तुम्हाला असं वाटतं का हे सगळं थांबायला पाहिजे साहेब? 100% थांबायला पाहिजे. आज त्या एका मुलाचं नुकसान झालं ना, पाय गुडघ्याच्या काय निकामी झाला. तो उद्या मुलगा जर भविष्यात मोठा झाला असता तर. मी मागच्या 1.5 महिन्यापूर्वी एखादी मुलाखत घेतली, त्या व्यक्तीने मला सांगितलं की म्हणला बोरगे पैलवानाचं लय उपकार आहेत माझ्यावर. म्हणला मी ज्यावेळी मोतीबागला होतो त्यावेळी आपल्याला जेवण मला देत होतं, असं सुभाष सलगर पैलवान मला सांगितलं साहेब कापशीचा. ही खरं सत्यता आहे का साहेब? ते आमच्यावर नॅशनलला होते, गरीब परिस्थिती होती, आम्ही आमच्यावर घेऊन त्यांना जायचो, स्पर्धेला असू दे, कुठे प्रॅक्टिसला असू दे, पैसे नसते पैसे देणे वगैरे असायचं. बरोबर. की पैलवानकीमध्ये थोडंसं आहे ना साहेब मदत करणे. आता बऱ्याच वेळा आम्हाला कोण पैलवान भेटतात, काय मदत असली. आता ते सांगली जिल्ह्यात एक आहे पैलवानच आमचा होता, तो तालमीत होता, तो मदतीसाठी आला होता माझ्याकडे की माझं ऑपरेशन झालं असं. मी माझ्या परीने त्यांना केली मदत. बरोबर बरोबर बरोबर. म्हणजे असे पैलवान तुमच्याकडे येतात बऱ्यापैकी, कोणतरी अडचणी परिस्थिती जर असं आहे ते. बरं. मग कुस्तीचं मैदान वगैरे घेणे हा पद्धत तुम्ही करता का साहेब? अजून तरी नाही. बरोबर. म्हणजे कुस्ती मैदान आता बऱ्यापैकी काय झाले, आता पूर्वी तालुक्यात आमच्या बरीच अशी गावं होती. बरोबर. शित्तूर असेल, कापशी असेल, किंवा ही पैलवानाची जास्त पैलवान आहेत. बरोबर. आता बऱ्यापैकी ते प्रस्त कमी झाले, फक्त वारांना गेलं की मोठं मैदान होतं. मला एक सांगा, आता तुमच्या भागातली बांबोडे या भागातली सुद्धा एकनाथ तळप, परत बजागीवाडीचा काय नाव त्यांचं, रावण बजागे, ही चांगली पैलवान होती का? चांगले रावण बजागे चांगले पैलवान, मोठे पैलवान होते. ऍक्च्युअली ते महाराष्ट्र केसरी व्हायला पाहिजे होती. रावण बजागे, एकनाथ तळप चांगली कुस्ती करत होती. मला मी बरखास्त एकनाथ तळपांचं नाव सारखं ऐकायचं. एकनाथ तळप म्हणा, तुमचं पण नाव ऐकलंय, अशी भरपूर नावं ऐकलेत, पण कसं झालंय काही जी पैलवान आहेत ती अजून दबलेलीच आहेत, ती समाजाला माहित नाही. रावण बजागे यांची मी मुलाखत घेतली, त्यानंतर माहित झालं लोकांना की रावण बजागे चांगला पैलवान होता. दिल्लीच्या पैलवानात सुद्धा त्यांनी भरपूर मारलं. ऍक्च्युअली त्यांना त्याचे नोकरी वगैरे ज्यावेळी मिळाली असती बर तर त्यांचं लाईफ झालं असतं, पण काय नाही झालं. ते आता शेती करतात. बरोबर बरोबर. घरची परिस्थिती पण एवढी नाही.
बरोबर. मग आता राजकारणामध्ये तुम्ही आता जिल्हा परिषद सदस्य म्हणून आहे, मग आता तुम्ही कोणकोणत्या पद्धतीची कामं करताय थोडंसं हे पण प्रेक्षकांना सांगा. आता काय काय चालू आहे जिल्हा परिषद? सामाजिक काम माझं असते, सामाजिक कामावर जास्त भर असतो. बरोबर. कोरोना काळात आपलं काम बऱ्यापैकी झालंय. बरोबर. ज्यावेळेला कोणच बाहेर पडत नव्हतं, राजकीय लोक सुद्धा कोण बाहेर पडत नव्हतं, बरोबर, त्यावेळी मी स्वतः मतदारसंघातल्या प्रत्येक घरात 3 मास्क कापडी, त्यामध्ये एक N95 मास्क आणि अर्धा लिटरची सॅनिटायझरची बाटली मी आशा सेविका, अंगणवाडी आशा सेविका आणि आशा वर्कर जे आहेत, अंगणवाडी सेविका वगैरे, त्यांच्याकडून मी घर टू घर सगळं दिलं त्याला, पूर्ण आपल्या मतदारसंघात. पूर्ण मतदारसंघात. ही कुणाच गव्हर्नमेंटने पैसे पाठवलेले का? नाही नाही नाही, मी स्वतः माझ्या पैशाने विकत घेतलं होतं सगळे. बर बर बर. आणि इथं आमची बांबोडे व्यापारपेठ फार मोठी आहे. बरोबर. मग ह्या दुकानच्या वेळेला चालू होती नंतर मग त्या प्रत्येक दुकानदाराला एक ऑक्सिमीटर आणि थर्मल गन बर ही दिली मी सगळ्या दुकानदारांना. क्या बात आहे, क्या बात. सगळ्या दुकानांमध्ये वाटले. परत त्यानंतर शाळा चालू करायचा निर्णय झाला. बरोबर. त्यानंतर मी प्रत्येक विद्यार्थ्याला 2 कापडी मास्क, एक N95 मास्क आणि अर्धा लिटर सॅनिटायझर असं प्रत्येक विद्यार्थ्याला दिलं. प्रत्येक शाळेत 2 थर्मल गन, 2 ऑक्सिमीटर दिल्या. बर. मग चेक करायसाठी प्रत्येक मराठी शाळेत दिल्या आमच्या मतदारसंघात आणि तालुक्याच्या संपूर्ण हायस्कूलला दिल्या. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. ही कौतुक आहे. मी त्या कोरोना काळामध्ये ब्लड कॅम्प घेतला होता इथं. बर. पूर्ण सगळं बंद होतं. तरी लोकांनी चांगलं सहकार्य केलं. 200-250 बोटल जमल्या. अर्पण ब्लड बँक आहे कोल्हापूरची, ते आले होते. स्वतः PI साहेबांनी येऊन ते डोनेशन केलं, ब्लड डोनेशन केलं. क्या बात आहे, क्या बात. त्यावेळेला पण आम्ही 3,000 लोकांना सॅनिटायझर वगैरे, मास्क वगैरे वाटले होते त्यावेळी पण. बरोबर. मग तुमच्या आपल्या भागात, तुमच्या ह्या बांबोडे तुमच्या भागामध्ये करोनामुळे हानी कमी झाली असेल मला वाटतंय. बरोबर. त्यानंतर ते काळेश्वर महाराजांचं एक ते निघालं होतं, पाणी निघालं होतं, ते सुद्धा आम्ही लोकांना इथं वाटलं बोटलमधून, फ्रीमध्ये वाटलं बोटल. त्यामुळे थोडस लोकांना हे झालं, एक सिक्युअर झालं, कोरोना आत्मिक समाधान झालं. लोक घाबरायची जास्त त्यावेळेला. म्हणजे कोरोना हा एवढा खतरनाक रोग नव्हता, लोक घाबरली जास्त. तुम्ही एवढं फिरत होत, तुम्हाला कोरोना झाला का त्या काळामध्ये? होऊन गेला असेल काय कळलं. आम्ही कोविड ऍडमिट वगैरे झालता का? नाही, काय कधीच नाही. आम्ही संपूर्ण जेवढे कोविड सेंटर आमच्या तालुक्यात ते सगळी ठिकाणी फिरायचो आम्ही. बर. असं काय भानगड नाही, होऊन गेलं तो काय कळालं नाही. यस. मग ह्याचा पहिला तुम्ही व्यायाम केला, ह्याचा परिणाम 100% परिणाम व्यायामाचा. हो. आणि जी माणसं गेली, समजा सोडून गेलीत आपल्यासनी, ती लोक कुठे फिजिकली कमजोर होती म्हणूनच गेली का? बरेच लोक त्यामध्ये आहे, तसं खरं थोडंफार आहे, तथ्य आहे. बरोबर. आता भविष्यात पुढे काय प्लॅन आहे साहेब तुमचा? आता जिल्हा परिषद सदस्य, आता तुमचं जिल्हा परिषद झाली की बाबा काहीतरी आमदार व्हायची इच्छा असते, खासदार व्हायची इच्छा असते? असं काय नाही. मग एवढंच आहे की सर्वसामान्य लोकांची सेवा करायची, बाकी काय त्यामध्ये माझा दुसरा कुठला उद्देश नाही. जिथं आहात तिथं समाधानी, भरपूर समाधानी. बरोबर आहे. ग्रामपंचायतचा सदस्य नसताना माणूस आज या परवानगीचे मुळे, परवान हे नाव लागल्यामुळं आज जिल्हा सदस्य झालं. त्याचा अभिमान आहे फार मोठा. बरोबर आहे. आणि मला पण आनंद काय वाटतं, तुमच्या सगळ्या लोकांची मुलाखती घेताना बाहेरची माणसं जेव्हा तुमचं नाव काढायचं, बाबा बोरगे पहिला मला मदत केली, बेसिक 5 रुपयाची मदत असून दे, प्रसंगाला मदत करणं गरजेचं. तुम्ही किती करोड रुपये दिले का 5 रुपये दिले, आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. प्रसंग तिथला त्या माणसाचं निघणं हे फार महत्वाचं आहे. आणि जास्त सामाजिक काम थोडी मदत करतो आम्ही, पण आम्ही कुठे बोलून दाखवत नाही. बरोबर. बोलून दाखवलं की त्याची हे कमी होते. बरोबर. मदत केली कशाला, मेडिकलला, म्हणून तुम्ही समाधानी आहात, म्हणून तुम्ही म्हणता की मला आहे ते बरोबर. सगळ्यात मोठं हे होतं की माझं इथं बांबोडे मुख्य सेंटर आहे. आसपासला 43 गाव आहेत आमची इथली. काही वाड्या वस्ती आहेत, धनगर समाज, गोरगरीब लोक आहेत, त्यांना एक हॉस्पिटॅलिटी चांगली मिळावी म्हणून इथं मी बंटी साहेब पालकमंत्री असताना त्यांच्याकडून 5 कोटी रुपये निधी आणून मी त्यांच्या पाठीमागे लागून इथं आता प्राथमिक आरोग्य केंद्र नवीन तयार झाले. आता परवा उद्घाटन झालं नाही. फार मोठं झालं इथे 5 कोटीचं. माझी एक इच्छा आहे की त्यामध्ये मी प्रयत्न करणार आहे की त्यामध्ये सोनोग्राफी, कार्डिओग्राम, एक्सरे, सगळ्या सुविधा तिथं मिळाव्या, गरीब लोकांना मिळाव्या, ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. आणि त्यासाठी मी प्रयत्न करत राहणार. एवढी माझी एकच इच्छा आहे. आम्ही पण परमेश्वराला ही प्रार्थना करू की तुमची इच्छा पूर्ण हो. आणि गव्हर्नमेंटला सुद्धा एवढी विनंती आम्ही करेन की अशा काही गोष्टी आहेत त्या आपण प्राथमिक या गोष्टीकडे लक्ष देऊन तुम्ही पूर्ण करायला पाहिजे. बरोबर आहे. शेवटी जाता जाता तुम्ही आता पैलवान म्हणून तर आहेच, 2-3 दिवसांना बर्थडे आहे ना तुमचा. आता कितवा बर्थडे तुमचा? 52. मग आता ह्या बर्थडेला तुम्ही काय सेलिब्रेट करणार? तुम्ही काय तुमचा प्लॅन आहे? काय नाही, मी प्रत्येक बर्थडेला माझ्या डोक्यात असते की गेल्या वर्षी केला नाही,
बर. तिथे की आमच्या इथं एक अनाथ आश्रम आहे. हा. त्याला एक अन्नदान करायचं. अनाथ आश्रमला हो, प्रत्येक वर्षी करतो ते करायचं त्यावेळेला पण. क्या बात आहे, क्या बात आहे. हे फार मोठं दान आहे आणि बर्थडे सेलिब्रेशन एक पद्धत आहे, पण तुम्ही जे अनाथ आश्रमाला दान करता ही फार मोठं ऊर्जादायी गोष्ट आहे. त्यामुळे मी सुद्धा सर्व लोकांना एवढं सांगेन की बांबोडे भागामध्ये एखादा बांबोडे या ठिकाणी अनाथ आश्रम आहे, त्या अनाथ आश्रम मध्ये आपण सुद्धा फार मोठा हे बोरगे साहेबांसारखं करता येणार नाही एखाद्या व्यक्तीला, पण एखादं छोटं तरी जाऊन एखादा आपण एक 50-25 प्लेट जर फरसाणा वगैरे जरी त्या मुलांना दिला तरी सुद्धा ती मुलं समाधानी होऊ शकतात. तर असं केलं पाहिजे असं मला वाटतं. बरोबर. आणि तुमच्याकडून हा एक संदेश चांगला समाजाला मिळतोय. तर आज मी भाग्यवान समजतो की तुमच्यासारख्या व्यक्तीजवळ आलो आणि एका पैलवानाची मुलाखत घेत असताना राजकीय पटलावर सुद्धा मोठ्या ह्याच्यामध्ये आहेत. तसेच कुस्ती या क्षेत्रामध्ये 1988 ते 2000 या कालखंडामध्ये त्यांनी चांगलं कार्य केलेलं आहे. तर अशा एका पैलवानाजवळ येऊन एक ऊर्जादायी प्रवास त्यांनी सांगितला, त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो आणि मी इथं थांबतो. नमस्कार. थँक्यू. धन्यवाद. जय हिंद.